दरम्यान अजित पवारांनीच विधानसभेला बारामतीमधनं निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। काय सांगाल, आज अशा पद्धतीचं वक्तव्य दादांनी केलेलं आहे, काय प्रतिक्रिया? मध्यंतरीच्या निवडणुकीमध्ये, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मतदान बारामतीमधून कमी झालं, पण त्याला भावनिकतेबरोबर अनेक कारणं त्या ठिकाणची तो होते, परंतु त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांना थोडीशी मनाला खंत त्या ठिकाणची तो वाटते। परंतु येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ह्या तालुक्यातला तमाम मतदार आणि कार्यकर्त्यांची मनापासून भावना आहे की आदरणीय दादांनी त्या ठिकाणी उभं राहावं आणि कार्यकर्ते आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करून आदरणीय दादांना ह्या तालुक्यातले मतदार गेल्या पंचवार्षिकच्या लीडपेक्षा जास्तीचं लीड देऊन हे दादांना निश्चितपणे त्या ठिकाणी ते विजयी करतील। पण जनतेच्या रेट्यापुढे दादांनाच उभा राहायला लागणार आहे आणि बारामती जनतेने ठरवलंय की बारामतीचा दादा हे अजितदादाच राहतील। साहजिक आहे दादा नाराज होणं, दादाने जरी वक्तव्य केलं असलं तर निश्चितपणाने बारामतीतली सर्वसामान्य जनता, इथला पुढारी, सर्व जाती धर्मातली लोक दादांना विनंती करतात की दादा जी काय सहानुभूतीची लाट गेली होती ती सहानुभूतीची लाट आता संपलेली। जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती।